आणखी एका मोठी बातमी आहे। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधी शेतकरी संघर्ष समितीकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। तर 24 जानेवारीला एकाच वेळी 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलन केलं जाणार आहे। फक्त एका जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे असा खोटा प्रचार करणाऱ्या सरकारची आंदोलक पोलखोल करणार आहेत। तर 12 जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात ऑनलाईन झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। तर हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो होणारच असं जाहीर करण्यात आलं आहे। पण त्याच्या आधी निवडणुकीच्या आधी जेव्हा लोकांनी विरोध केला होता या महामार्गाला, त्यावेळेला आश्वासन देण्यात आलं होतं ज्या शेतकऱ्यांना हा महामार्ग नको आहे तिथून जाणार नाही असं सांगण्यात आलेलं होतं सत्ताधाऱ्यांकडून। मात्र आता जेव्हा निवडणूक झालेली आहे, सत्ता स्थापन झाली आहे, त्यावेळेला मात्र शक्तीपीठ महामार्ग होणारच सांगण्यात आलंय। पण त्याला विरोध अजूनही कायम असल्याचं दिसतंय। 12 जिल्ह्यांमधील शेतकरी याला विरोध करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।